आत्ता 2020 ला झालेल्या MSc CETच्या एक्झाम मध्ये आला होता क्वेश्चन, एकदम सोपा. काय म्हणतोय बघा, इफ f of x equals to log of sin x, x belongs to closed interval 5/6, 5π/6, the value of c by applying LMIT is. LMIT म्हणजे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम किंवा LMIT आपल्याला काय सांगतो, जर एखादा फंक्शन f of x a, b क्लोज्ड इंटरवल वरती कंटिन्यूअस असेल आणि ओपन इंटरवल a, b वरती डिफरन्शिएबल असेल, तर ए आणि बी च्या मध्ये एक पॉइंट सी असतो. हा जो पॉइंट सी आहे आपल्याला एक कंडिशन देऊन जातो. ही कंडिशन कुठली आहे, एफ डॅश ऑफ सी इक्वल्स टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. फंक्शन एफ ऑफ एक्स आहे लॉग ऑफ साइन एक्स. या फंक्शनला पाहता सगळ्यात अगोदर पहिलं काय चेक करायचं, क्लोज इंटरवल मध्ये हा कंटिन्यूअस आहे का. लॉगचा फंक्शन आहे π/6 आणि 5π/6, हे दोन्ही फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटच्या मधले इंटरवल आहेत. या दोन्ही मध्ये सगळीकडे साइनची व्हॅल्यू मग पॉझिटिव्ह असणार आणि साइनच्या सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी लॉग हा व्हॅलिड आहे. त्याच्यामुळे हा फंक्शन कंटिन्यूअस आहे. कुठून कुठपर्यंत, π/6 पासून 5π/6 पर्यंत कंटिन्यूअस आहे, म्हणजेच तो डिफरन्शिएबल सुद्धा आहे. कंटिन्युटी आपण टेस्ट केली, डिफरन्शिएबिलिटी टेस्ट केली. त्याच्यानंतर आपण ही कंडिशन डायरेक्टली अप्लाय करून टाकू. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, आपण याला डिफरन्शिएट करू. आपल्याकडे व्हॅल्यू येईल एफ डॅश ऑफ एक्स ची. लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय साइन एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू कॉस एक्स बाय साइन एक्स झाली. एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू काय होईल, एफ डॅश ऑफ सी इक्वल्स टू कॉस सी डिवाइड बाय साइन सी. ही आपण काय करू, एक व्हॅल्यू आपल्याकडे सेव्ह करून ठेवू. ठीक आहे. आता दुसरी व्हॅल्यू आपल्याला कुठली काढायची, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइड बाय बी मायनस ए, आणि याला इक्वेट करायचं एफ डॅश ऑफ सी च्या या व्हॅल्यू सोबत. ठीक आहे. एफ ऑफ बी म्हणजे इंटरवल मधला वरचा पॉइंट काय आहे, हा 5π/6 इक्वल्स टू लॉग ऑफ साइन 5π/6. एफ ऑफ ए म्हणजे इंटरवलची लोअर लिमिट काय आपल्याकडे या ठिकाणी π/6 इक्वल्स टू काय होणार, लॉग ऑफ साइन ऑफ π/6. एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइड बाय बी मायनस ए इक्वल्स टू एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काय रे, लॉग ऑफ साइन 5π/6 मायनस लॉग ऑफ साइन π/6 होल डिवाइड बाय 5π/6 मायनस π/6. ठीक आहे. इक्वल्स टू, आता तुम्ही क्लिअर कट बघा या ठिकाणी, साइन 5π/6 जो आहे त्याला मी काय लिहू शकतो, लॉग ऑफ साइन 5π/6 ला मी पाय मायनस π/6 लिहितो, मायनस समोरचा जो आहे लॉग ऑफ साइन π/6 ॲज इट इज डिवायडेड बाय 5π/6 मायनस π/6 हा काय आला 4π/6 म्हणजेच 2π/3. हा जो पाय आहे तो π/2 चा इव्हन मल्टिपल आहे, त्याच्यामुळे बाहेरचा जो रेशो आहे साइन तो साइनचा साइन राहील. त्याच्यामुळे हा काय झाला साइन π/6. पाय मायनस π/6 आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन असतो पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे हा जो साइन π/6 होतोय तो सुद्धा काय होणार पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे काय झालं इक्वल्स टू, मी वर लिहितो लॉग ऑफ साइन π/6 मायनस लॉग ऑफ साइन π/6 डिवायडेड बाय 2π/3. न्यूमरेटर इक्वल टू यांचा काय झाला, सेम व्हॅल्यू दोघांचा डिफरन्स घेतला म्हणजे 0 झाला. एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइड बाय बी मायनस ए याची व्हॅल्यू आपल्याकडे येते 0. ही व्हॅल्यू आपल्याला काय ठेवायची, इक्वल टू एफ डॅश ऑफ सी. एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू आपल्याकडे आली कॉस सी डिवाइड बाय साइन सी, याला मी इक्वल टू ठेवून देतो 0. हा फ्रॅक्शन 0 कधी होईल, जेव्हा कॉस सी ची व्हॅल्यू 0 होईल, म्हणजे फ्रॅक्शन तेव्हा 0 होतं जेव्हा न्यूमरेटर 0 असतो. कॉस सी कधी 0 होईल रे, कॉस सी इज इक्वल टू 0 ओनली इफ सी इक्वल्स टू π/2 और सी इक्वल्स टू 3π/2. परंतु या केसमध्ये बघा जो आपल्याला इंटरवल दिला π/6 म्हणजे 30 डिग्री आणि 5π/6 म्हणजे 150 डिग्री. 30 आणि 150 डिग्री यांच्यामध्ये असलेला अँगल जो हा आहे हा 90 डिग्री येतो. त्याच्यामुळे आपल्याकडे सी ची व्हॅल्यू इक्वल्स टू π/2, दॅट इज दी करेक्ट आन्सर. आपल्या ऑप्शन्समध्ये ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. हा पुढचा प्रश्न सुद्धा 2020 एक्झाम मध्ये आला आहे मित्रांनो. काय म्हटलंय बघा क्वेश्चन, आपण वाचू सरळ. द रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणजे तो तुटतोय, कमी होतोय, झिजतोय, ऑफ अ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. ऑब्विसली रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे, न्यूक्लियस हेवी असतो, त्याच्यामुळे तो काय होणार कमी होत जाणार. ॲट टाइम टी इज प्रपोर्शनल
to its mass at the time, then the time during which the original mass of 1.5 gram will disintegrate to 0.5 gram. ओरिजिनल होता 1.5 ग्रॅम, नंतर झाला 0.5 ग्रॅम. तर 1.5 पासून 0.5 ग्रॅम होईपर्यंत लागलेला जो टाइम आहे दॅट इज प्रोपोर्शनल टू, आपल्याला हे विचारलंय. ठीक आहे, आपण सरळ सरळ इक्वेशनला मांडून घेऊ. जर सपोज आपण जे मास आहे त्या माससाठी एम हे लेटर यूज केला, दॅट इज मास ऑफ दी रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. चेंज इन मास काय होईल रे? चेंज इन मास पर युनिट टाइम म्हणजे डीएम अपॉन dt. त्यांनी काय म्हटलं, हे जे रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणजे चेंज इन मास पर युनिट चेंज इन टाइम, दॅट इज प्रोपोर्शनल टू मास ऑफ द एलिमेंट ॲट द टाइम. ठीक आहे, मग आता आपण काय करू, याला एका इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून घेऊ. हा काय झाला, dm डिवाइड बाय dt इक्वल्स टू मायनस के इंटू एम. के काय आहे आपल्याकडं, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हा आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. मायनस का घेतला, मायनस याच्यासाठी घेतला कारण जो रेट ऑफ आहे तो डिसइंटिग्रेशन आहे. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट अगोदर जास्त होता, नंतर तो कमी कमी होत चाललाय. मग जर आपण त्याचा चेंज घ्यायचा म्हटला तर नंतरच्या स्टेटला असलेलं त्याचं मास मायनस अगोदरच्या स्टेटला असलेलं मास, अगोदर जास्त होतं. सो कमीमधून जास्त सबट्रॅक्ट केलं म्हणजे काय येणार, हा सबट्रॅक्शन निगेटिव्ह. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी मायनस घेतलाय. आता आपल्याला ऑब्व्हियसली डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं, याला सॉल्व्ह करायचंय. एमचे सगळे व्हेरिएबल लेफ्टला पाठवून देऊ, टीचे सगळे राईटला घेऊन जाऊ. काय होऊन जाईल, हा एम लेफ्टला येईल 1/m होईल इंटू dm इक्वल्स टू मायनस के इंटू dt. हा राईटला गेला. आता दोन्ही साईडला आपण इंटिग्रेट करू शकतो. मायनस आपण बाहेर ठेवून देऊ. 1/mचं इंटिग्रेशन काय येणार आहे, लॉग एम इक्वल्स टू मायनस ॲज इट इज ठेवला के इंटू के सुद्धा कॉन्स्टंट आहे. हा काय झाला, बेसिकली इंटिग्रेशन ऑफ 1 dt. हा काय आला टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. दॅट इज आवर फर्स्ट सोल्युशन स्टेटमेंट. आता आपल्याला अजून काय माहिती आहे, जेव्हा आपल्याकडं टाइम टी इक्वल्स टू 0 होता, म्हणजे टाइमची व्हॅल्यू जेव्हा 0 होती, तेव्हा जे आपल्याकडं मास होतं त्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटचं, त्याला आपण m0 हे एक नाव देऊ, नोटेशन देऊ. ठीक आहे, आणि या दोन्ही व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवून देऊ. हा काय होता, m इज इक्वल टू मासची व्हॅल्यू होती m0 सुरुवातीला. टाइम जेव्हा 0 होता म्हणजे इनिशियल टाइम होता, तेव्हा मास काय होतं त्या एलिमेंटचं m0. आपण त्याला एक नाव दिलंय. आपण या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवून घेऊ. काय होऊन जाईल बघा बरं, लॉग ऑफ m0, कारण तेव्हा मास m0 होतं, इक्वल्स टू मायनस के इंटू टीची व्हॅल्यू ठेवतोय आपण 0 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. हा कंप्लीट झाला 0. सीची व्हॅल्यू काय आली, लॉग ऑफ m0. सीची व्हॅल्यू जी लॉग ऑफ m0 आली, आपण परत या इक्वेशनमध्ये ठेवू म्हणजे आपल्याला अजून जास्त नोन टर्म्स मिळून जातील. काय झालं मग, हा लॉग ऑफ m इक्वल्स टू मायनस के टी प्लस लॉग ऑफ m0. हा m0 लेफ्टला येईल, काय होऊन जाईल, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ m0 इक्वल्स टू मायनस के इंटू टी. लॉग ए मायनस लॉग बी इक्वल्स टू लॉग ए बाय बी होतात, म्हणजे हा काय झाला, लॉग ऑफ m डिवायडेड बाय m0 इक्वल्स टू मायनस के इंटू टी. आपल्याकडे हे दुसरं सोल्युशन स्टेटमेंट तयार झालं. या ठिकाणी पहिलं, त्याच्यानंतर आपण सीची व्हॅल्यू काढून याच्यामध्ये ठेवून दिली. त्यांनी आता आपल्याला दुसरी कंडिशन काय दिली आहे, ओरिजिनल मासचं आपलं होतं 1.5 ग्राम म्हणजे पहिल्या इन्स्टंटला सुरुवातीला, नंतर ते किती झाले 0.5 ग्रामला. तर हे 1.5 पासून 0.5 ग्रामला जे आलेलं मास आहे ते चेंज कशाला प्रोपोर्शनल आहे आपण चेक करू. ठीक आहे, म्हणजे काय होईल बघा, लॉग ऑफ ओरिजिनल मास किती होतं, हा m0 म्हणजे 1.5. आता आपण हे कॅल्क्युलेशन दिलेली कंडिशन यूज करतोय म्हणून मी या ठिकाणी 1.5 ग्राम घेतले सुरुवातीचं मास. नंतरच्या इन्स्टंटला मास किती झालंय 0.5 ग्रॅम इक्वल्स टू मायनस के इंटू टीची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, या दोन्ही गोष्टी माहीत नाही. या ठिकाणी काय होणार आहे बघा बरं, हा आहे 0.51 आणि हा ठिकाणी किती झाला 3 झाला, 1/3 आला. आता आपण काय करू, लॉग ऑफ 1/3 इक्वल्स टू मायनस के टी झाला. हा मायनस मी इकडं पाठवून देतो. हा काय झाला सांगा बरं समोर जाऊन, मायनस लॉग ऑफ 1/3 इक्वल्स टू के टी. हा मायनस काय होणार, याच्या डोक्यावरती जाणार, इथं जाणार, इथून कॅन्सल होणार, म्हणजे काय झालं बेसिकली हा लॉग ऑफ 1/3चा रेसिप्रोकल काय आला 3 इक्वल्स टू के इंटू टी. जर लॉग 3 इक्वल्स टू एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंटू टाइम असेल तर आपण काय म्हणू शकतो, हा जो टाइम आहे दॅट इज प्रोपोर्शनल टू लॉग 3 ची व्हॅल्यू. येते लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपल्याकडे ऑप्शनमध्ये लॉग 3 ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. येते लक्षामध्ये. या टाईपचा क्वेश्चन अगोदर आपण केलेला आहे, हा 9वा पार्ट आहे.
ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हचे PYQ सॉल्व्ह करण्याचा. दिस इज पार्ट 9. याच्या अगोदरच्या पार्ट्समध्ये पण असे क्वेश्चन केले आहेत. हा नाही समजला तर ते पहा, तो पण नाही समजला किंवा काही डाऊट असेल सरळ सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा, बिनधास्त. 2016च्या MSc मध्ये विचारलेला पुढचा प्रश्न काय म्हणतोय, इफ रोल्स थिअरम फॉर f of x equals to e raised to x in bracket sin x minus cos x is verified on pi by 4, 5 pi by 4, then the value of c is. रोल्स थिअरम आपल्याला काय सांगतो रे, जर आपल्याला एखादा फंक्शन दिलाय f of x आणि इंटरवल दिलाय a, b. हा जो फंक्शन आहे ऑन क्लोज्ड इंटरवल a, b काय पाहिजे, कंटिन्युअस. ऑन ओपन इंटरवल a, b काय पाहिजे, डिफरन्शिएबल. जर या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर रोल्स थिअरम आपल्याला काय म्हणतो, देर एक्झिस्ट अ पॉइंट बिटवीन ए अँड बी. तो पॉइंट काय आहे, सी. आणि या सी पॉइंटवरती कंडिशन काय आहे, एफ डॅश ऑफ सी इक्वल्स टू 0. ही कंडिशन आपल्याला अप्लाय करायची. मग आता या ठिकाणी ए काय दिलाय रे, पाय बाय 4. बी काय दिलाय, 5 पाय बाय 4. आपल्याला दोन्हीमध्ये असा पॉईंट शोधायचा ज्या पॉईंटला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय इक्वल्स टू 0. सगळ्यात अगोदर बघूया दोन कंडिशन सॅटिस्फाय होतात का. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय दिली, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू e raised to x in bracket sin x minus cos x. एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, कंटिन्युअस ऑन ऑल रियल व्हॅल्यूज ऑफ x. ट्रिग्नोमेट्रिक दोन्ही फंक्शन्स आहेत sin x आणि cos x, कंटिन्युअस ऑन ऑल रियल व्हॅल्यूज ऑफ x. देअरफॉर हा जो फंक्शन आहे सगळ्या रियल नंबरला व्हॅलिड आहे, सगळ्या रियल नंबरला कंटिन्युअस आहे. म्हणजे ऑब्विसली तो कुठल्या आपल्या डोमेनला, पाय बाय 4 पासून 5 पाय बाय 4 पर्यंत तो कंटिन्युअस आहे. तो कंटिन्युअस आहे म्हणजेच काय आहे, डिफरन्शिएबल आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करू आपण, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढू. एफ डॅश ऑफ एक्स काय व्हॅल्यू होईल सांगा बरं, इक्वल्स टू. कधीही जर आपल्याकडे फंक्शन म्हणजे दोन फंक्शनचा प्रोडक्ट असेल आणि त्याच्यातला एक जर e raised to x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, e raised to x इन ब्रॅकेट तो फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह sin x मायनस cos x हा ॲज इट इज झाला, प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह sin x चा डेरिव्हेटिव्ह प्लस cos x, मायनस cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस मायनस प्लस sin x. हा काय झाला, मायनस cos x प्लस cos x 0. एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू आली आहे इक्वल्स टू e raised to x इंटू sin x प्लस sin x काय झाला, 2 sin x. याला आपण काय म्हणू शकतो, 2 e raised to x इंटू sin x. एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपल्याला कंडिशन काय ठेवायची, एफ डॅश ऑफ सी इक्वल्स टू 0. सो एक्सच्या ठिकाणी फक्त आपण सी ठेवून देऊ. काय झाला, 2 e raised to c इंटू sin c इक्वल्स टू 0. एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, 2 तर कॉन्स्टंट आहे, काही संबंध नाही, सोडून द्या बाजूला. e raised to c ची व्हॅल्यू जन्मामध्ये कितीही ओढून ताणून करून बघण्याचा प्रयत्न करा, कधीच 0 होत नाही. साइन सी ची व्हॅल्यू 0 होऊ शकते. कुठे 0 होऊ शकते, साइन सी ची व्हॅल्यू आणि सी इक्वल्स टू 0 ला 0 होऊ शकते, सी इक्वल्स टू पाय ला 0 होऊ शकते. आपल्याला काय चेक करायचं आहे, आपल्या इंटरवलच्या मध्ये कुठला नंबर येतो, पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री. 5 पाय बाय 4 म्हणजे किती रे, 5 पाय बाय 4 म्हणजे 225 डिग्री. या दोघांच्या मध्ये हा आपला पाय इक्वल्स टू किती येतो रे, 180 डिग्री. देअरफॉर सी ची व्हॅल्यू कुठली येणार आपल्याकडे, सी इक्वल्स टू पाय. ठीक आहे. ऑप्शन मध्ये आपल्याकडे कुठं, ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. 2021च्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आहे, द स्लॅन्ट हाईट ऑफ अ राईट सर्क्युलर कोन इज 3 सेंटीमीटर. द हाईट ऑफ द कोन फॉर मॅक्सिमम व्हॉल्यूम इज. आपल्याकडे एक राईट सर्क्युलर कोन आहे. राईट सर्क्युलर कोन म्हणजे एक आपण सर्कल काढला, त्या सर्कलच्या सेंटरला एक राईट अँगल काढला. हा जो राईट अँगल आहे, हा राईट अँगल वरती जिकडे चाललाय त्या दांड्यावरून एक इकडे धरायचा पॉईंट, कुठं, सर्कम्फरन्स वरचा, आणि त्याला फिरवायचा असं गारा 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 तयार होणारा कोन म्हणजे राईट सर्क्युलर कोन, लॉजिकल कोन. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलंय, द हाईट ऑफ अ राईट सर्क्युलर कोन इज 3 सेंटीमीटर. द स्लॅन्ट हाईट, स्लॅन्ट हाईट म्हणजे ही तिरपी, किती आहे, 3 सेंटीमीटर. पुढे काय म्हटलंय, द हाईट ऑफ द कोन फॉर मॅक्सिमम व्हॉल्यूम इज. या हाईटची व्हॅल्यू विचारली आहे. हा जो आपल्याकडे एक डिनोशन आहे त्याची व्हॅल्यू असते आर. आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला हाईट ऑफ द कोन फॉर मॅक्सिमम व्हॅल्यू असं काय विचारलं असेल बरं. जर आपण ही स्लॅन्ट हाईट सेम ठेवली आणि या स्लॅन्ट हाईटला थोडंसं खाली वाकवलं तर हाईट कमी होणार पण ही रेडियस वाढणार. या स्लॅन्ट हाईटला एवढंच ठेवलं 3 ला 3, परंतु अजून थोडंसं असं उभं केलं, ठीक आहे, तर ही रेडियस कमी होणार आणि उभी हाईट वाढणार. म्हणजे हाईट आणि रेडियस यांची जी व्हॅल्यू आहे ही वाढली तर ही कमी होईल, ही वाढली तर ही कमी होईल. दोघांच्या एक्झॅक्टली ऑपोजिट मध्ये चालू आहे.
मग आपल्याला तो स्वीट स्पॉट शोधायचा आहे जिथं आपल्या कोनचा व्हॉल्यूम एकदम मॅक्सिमम पाहिजे. आपल्याकडे काय माहिती, हा राईट सर्क्युलर कोन आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी हा राईट अँगल तयार होतोय. ठीक आहे, हा पॉइंट आपण ओ कन्सिडर करू, पॉइंट ए, पॉइंट बी कन्सिडर करू. अँगल ए बी ओ राईट अँगल आहे, त्याच्यामुळे ट्रायंगल ए बी ओ काय झाला, राईट अँगल ट्रायंगल. पायथागोरस थेरम आपण अप्लाय करू. काय होऊन जाईल, हायपोटेनस स्क्वेअर इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, म्हणजे काय झाला, एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इक्वल्स टू 3चा स्क्वेअर काय झाला 9. ठीक आहे, आता आपल्याला काय माहिती आहे, हा जो आपल्याकडे राईट सर्क्युलर कोन आहे याचा व्हॉल्यूम काय असतो, याचा व्हॉल्यूम असतो एवढाच बेस असलेल्या सिलेंडरच्या व्हॉल्यूमच्या 1/3. सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो रे, पाय आर स्क्वेअर एच, त्याचा 1/3 म्हणजे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, आता याच्यामध्ये हा आहे आपला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. या व्हॉल्यूमला जर आपण डिफरन्शिएट करायचं म्हटलं तर बघा, हा व्हॉल्यूम चेंज होतोय कुणाकुणासोबत, रेडियस सोबत आणि हाईट सोबत, कारण हे दोघे चेंज होतात सोबत. ठीक आहे, मग आपण याला डायरेक्टली डिफरन्शिएट करू शकत नाही, कारण दोन चेंज होणारे व्हेरिएबल आहेत. जर एक असला तर आपल्याला सोपं जातं डिफरन्शिएट करायला. मग मी काय करतो, या ठिकाणी आर स्क्वेअरची व्हॅल्यू इथं ठेवून देतो, कारण इथं आर स्क्वेअर टर्म आहे. जर एच स्क्वेअर असला असता तर याला रिप्लेस केला असता. मग काय होऊन जाईल सांगा बरं, या ठिकाणी राहून आपण आर स्क्वेअरला काय म्हणू शकतो, आर स्क्वेअर इक्वल्स टू 9 मायनस एच स्क्वेअर झाला. इथून आर स्क्वेअरची व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवून देतो, काय झाला 1/3 पाय इंटू आर स्क्वेअरची व्हॅल्यू 9 मायनस एच स्क्वेअर इंटू समोरचा एच ॲज इट इज इक्वल्स टू काय झाला 1/3 पाय इंटू 9 म्हणजे 9 पाय/3 इंटू एच हा बाहेरचा, मायनस हा काय झाला पाय/3 इंटू एच स्क्वेअर इंटू एच म्हणजे मायनस एच क्यूब पाय डिवाइड बाय 3. हा काय झाला रे 3 3 जा 9 इक्वल्स टू 3 पाय एच मायनस 1/3 पाय एच क्यूब. हा झाला आपला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. हा तो फॉर्म्युला आहे ज्या फॉर्म्युल्याच्या राईट हँड साईडला फक्त एकच चेंज होणारा व्हेरिएबल आहे हाईट, याच्यामध्ये रेडियस कुठंच नाही. मग जर आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं असेल तर आपण विथ रिस्पेक्ट टू हाईट काय करू शकतो, डिफरन्शिएट करू शकतो. जर आपल्याला इथं डिफरन्शिएट करायला लागलं असतं तर या ठिकाणी रेडियस पण चेंज होणारी गोष्ट आहे, हाईट पण चेंज होणारी गोष्ट आहे. आपण एका वेळी एकाच चेंज होणाऱ्या गोष्टीच्या विथ रेफरन्स डिफरन्शिएट करू शकतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण डिफरन्शिएट नाही केलं, या ठिकाणी करू. काय होऊन जाईल सांग बरं, चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट चेंज इन हाईट इक्वल्स टू काय होऊन जाईल 3 पाय एचचा डेरिव्हेटिव्ह काय रे 1 मायनस 1/3 इंटू पाय हे आहे कॉन्स्टंट, एच क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होणार 3 इंटू एच स्क्वेअर. ठीक आहे, इक्वल्स टू या ठिकाणी हा झाला 3 पाय मायनस 3 आणि 3 कॅन्सल, हा झाला पाय एच स्क्वेअर इक्वल्स टू काय झाला पाय इन ब्रॅकेट 3 मायनस एच स्क्वेअर. ही व्हॅल्यू कशाची आहे, चेंज इन व्हॉल्यूम. या व्हॉल्यूमची व्हॅल्यू मॅक्सिमम किंवा मिनिमम त्या पॉईंटला असते ज्या पॉईंटला याचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. या ठिकाणी याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे हा आला, याची व्हॅल्यू इक्वल्स टू 0 ठेवून देऊ आणि मग ती आपली काय झाली व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॉल्यूमसाठी येणारी हाईटची व्हॅल्यू. याला जर मी इक्वल्स टू 0 ठेवून दिला तर हा पाय कॉन्स्टंट आहे, म्हणजे डेफिनेटली हा ब्रॅकेट इक्वल्स टू काय होणार 0. ब्रॅकेट इक्वल्स टू 0 झाला म्हणजे 3 मायनस एच स्क्वेअर इक्वल्स टू 0, 3 इक्वल्स टू एच स्क्वेअर, एच इक्वल्स टू प्लस ऑर मायनस √3. एच हाईट आहे, मायनस असण्याचा काही विषयच नाही, त्याच्यामुळे एच इक्वल्स टू √3 सेंटीमीटर ही आहे हाईटची व्हॅल्यू √3. दॅट इज दी करेक्ट ऑप्शन. काही अडचण असेल विचारा कमेंट सेक्शनमध्ये, आपण आहे रिप्लाय करणार.